माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात जो मोर्चा आहे, हा भव्य मोर्चा जो आहे ठाकरे सेनेच्या वतीने काढण्यात येतोय आणि या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयात तो मोर्चा धडकलाय। आपल्यासोबत रुपेश राऊळ आहेत। रुपेशजी, काय मागणी आहे तुम्ही या मोर्चामधून करताय? नाही, या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या भोंदूबाबाने जो काही प्रकार उघडीस आलेला आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं महिलांवर अत्याचार झालेला आहे आणि ही गंभीर बाब आहे। खूप गंभीर बाब असल्यामुळे आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला आहे, सावंतवाडीमध्ये आहे आणि दुर्दैवाची सावंतवाडी विधानसभेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्यांना जो काही ह्या अशा भोंदूबाबांना राजकीय वर्चस्व मिळाला किंवा ह्यांना जो पाठिंबा मिळाला ते दीपक केसरकर इथले स्थानिक आमदार आहेत। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं दीपक केसरकरांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आज बघितलं सोशल मीडियावर आणि आपण बघितलंय, व्हिडिओ बाहेर पडल्यात, तर केसरकरांनी मान्य केलंय की मी खरातांची अनेक राजकीय पुढाऱ्यांची अनेक नेत्यांची ओळख करून दिली। म्हणजे खरे मला सांगा, ह्या खरातांकडे घेऊन जाणारे राजकीय पाठबळ देणारे सूत्रधार कोण आहेत तर केसरकर आहेत। त्याच्यामुळे केसरकरांवर पहिली कारवाई झाली पाहिजे, ह्यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। केसरकरांनी जर जनाची नाही मनाची असेल तर पहिला राजीनामा दिला पाहिजे। त्यांना जर जनाची नसेल मनाची नसेल आणि त्यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कारण अशा तऱ्हेने महाराष्ट्राला, सिंधुदुर्गाला असेल, इथल्या जनतेला, मतदारांना असेल, कलंकित करण्याचं काम जे केसरकरांनी केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं लाजिरवाणं, शर्मेची बाब आहे आम्हा सर्वांसाठी। आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भात दखल घेऊन योग्य ती चांगल्या पद्धतीने प्रशासनामार्फत चौकशी करून याच्यावर गुन्हा नोंद करून माझ्या मते केसरकरांवर कारवाई केली पाहिजे। पहिला सर्वप्रथम त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। आपल्यासोबत काही महिला आहेत, काय मागणी आहे तुमची? कशा पद्धतीने बघता या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला? आज आपण बघतोय की दीपक केसरकरांनी खरात यांच्या नादी लागून म्हणजे काय काय केलंय, महिलांवर लैंगिक अत्याचार केलेत। हे जास्तीत जास्त महिलांनी याकडे लक्ष दिला पाहिजे। सोशल मीडियावर वगैरे हे सध्या दिसतंय, त्यामुळे महिलांनी पाठबळ दिलंय केसरकरांना, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महिलांनी। आणि आज त्यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी आज राजीनामा द्यायलाच पाहिजे, अशी सर्व आम्ही महिलांची अपेक्षा आहे। अजून काही महिला आहेत, काय मागणी आहे? तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, मॅडम काय मागणी आहे तुमची? अजून काही पदाधिकारी आहेत, काय मागणी आहेत, काय मागणी करताय तुम्ही? नमस्कार। खरं म्हणजे गेले 8 दिवस खरात प्रकरणात महाराष्ट्र धडून निघालेलं आहे। ह्याच्यातले मुख्य सूत्रधार जरी खरात असले तरी त्याचे पाठीराखे हे दीपक केसरकर दिसतात, कारण त्याची एकंदरीत वाक्यरचना, त्यांची वागणूक आणि दिलेले बाईट ह्या संशयास्पद दिसत आहेत। खरं म्हणजे असं आम्हाला कळतंय की मागच्या विधानसभेला खरात नाही ते 2-3 दिवस आणून त्याने ठेवलेलं आणि ठेवून त्याने जे काही काळ्या गोष्टी केल्या, खरं म्हणजे दीपक केसरकरांना लोकमत नव्हतं, तरी पण 80,000 मताने ते निवडून येतात। त्यावेळी आमची अशी मागणी आहे की दीपक केसरकरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर SIT दाखल व्हावी आणि त्यांचा तात्काळ राजीनामा मंजूर करून घ्यावा। हा मोर्चा आहे आपण बघतोय, अजून काय सांगाल? काय मागणी आहे, तुम्ही इथे जमलात ते? दीपक केसरकर हे भोंदूबाबाच्या नादी लागल्याच्या नंतर नादी लागून त्याने बऱ्याच म्हणजे जे महिला आहे ते महिलांच्या अत्याचाराला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे आणि हे पाठबळ योग्य नाही। राजीनाम्याची मागणी करतात। हे सगळे बॅनर आपण बघतो, कशा पद्धतीने बॅनर जे आहे धडकलेले आहेत दीपक केसरकरांचे। काही जे आहेत महिला पण या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या पाहायला मिळतात आणि प्रांतांना आता थोड्या वेळात निवेदन दिलं जाणार आणि आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की दीपक केसरकर कडक कारवाई, SIT चौकशी करा आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चेकरांच्या वतीने करायला पाहायला मिळते। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग।